सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 190 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. दुनिया में हंसी और भी है, होगा न कोई तेरे जैसा हंसी, तेरे अंग से खुशबू बरसे परियों सी सुंदर काया, जो कुछ सोचा था मैंने वो सब कुछ तुझ में पाया, जी चाहे मेरा मन भी तेरा करता रहूं दीदार, कुदरत ने बनाया होगा फुर्सत से तुझे मेरे यार, कुदरत ने बनाया होगा फुर्सत से तुझे मेरे यार. असं म्हणून अर्जुनने गुलाबांचा बुके तन्वीच्या हातात दिला आणि ती आता खूप लाजत गालामध्ये गोड हसत त्याच्याकडे बघत होती. तिच्या डोळ्यात तर आता फक्त आणि फक्त अर्जुनच दिसत होता आणि आता तिने आपण कुठे आहोत याचा विचार न करताच तिने तिच्या डोळ्याचं काजळ काढलं आणि त्याच्या कानाच्या मागे लावलं आणि मनातच म्हणाली, हबी, तुला कुणाचीच नजर लागायला नको. अर्जुन, अगदी माझी सुद्धा. आणि आता हे सगळं पाहून अतुलनं तर शिट्टीच वाजवली आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि आता नाईलाजाने बन्सलने सुद्धा टाळ्या वाजवल्या. गालात कसनुसा हसला आणि नेहा म्हणाली, वा अर्जुन सर, खरंच खूप छान गाणं म्हटलं तुम्ही. आणि अतुल म्हणाला, तुमची जोडी ना अगदी मेड फॉर ईच अदर आहे सर. आणि अतुल पुढे म्हणाला, अर्जुन सरांसारखा रोमॅन्टिक हिरो आजपर्यंत तरी मी माझ्या रिअल लाईफमध्ये पाहिला नाही. आणि नेहा म्हणाली, मग तुला कधी येणार इतकं रोमॅन्टिक व्हायला? बघल तेव्हा काम काम करत असतो. अतुल म्हणाला, नेहा, अगं आपला विषय तू मध्येच कुठून आणतेस? आणि आपल्या ॲनिव्हर्सरीला मी सुद्धा तुझ्यासाठी गाणं म्हणेन हा डार्लिंग. आणि नेहा लटक्या रागात चिडून म्हणाली, 6 ॲनिव्हर्सरी झाल्या तरी एकही ॲनिव्हर्सरी तुझ्या लक्षात नसते. नेहमी मीच आठवण करून देते, मग तू मला विश करतोस. त्यातल्या 3 ॲनिव्हर्सरीला तर तू घरीच आला नव्हतास. ॲनिव्हर्सरी संपून गेल्यावर आलास 12 वाजल्यानंतर. अर्जुन सर, तुम्ही माझ्या नवऱ्याला माझा होऊ देणार आहात की नाही? नाहीतर एक काम करा, मी त्याला घटस्फोट देते आणि तुम्ही त्याच्याशी लग्न करा. असं नेहा अर्जुनला खूप हक्कानं म्हणाली आणि सगळे हसायला लागले. आणि अर्जुन म्हणाला, नेहा सॉरी, माझ्यामुळे जर तुझा नवरा तुला वेळ देत नसेल तर खरंच सॉरी, बट आय प्रॉमिस इथून पुढे तुझा नवरा तुझ्या ॲनिव्हर्सरीला तुझ्यासोबत असेल आणि जर तो नाही आला तर बांधून तुझ्यापर्यंत आणून सोडतो, मग तर झालं. आणि मग ती म्हणाली, फक्त ॲनिव्हर्सरी नाही अर्जुन सर, माझा बर्थडे, अतुलचा बर्थडे, पिहूचा बर्थडे, व्हॅलेंटाईन डे आणि ॲनिव्हर्सरी हे वर्षातले 5 दिवस मागते मी फक्त तुमच्याकडे. आणि अर्जुन म्हणाला, दिले. आणि अतुल म्हणाला, नेहा, अजून काही हवं असेल तर आत्ताच बोल, कारण अर्जुन सर खूप खुश आहेत. आणि नेहा म्हणाली, बास इतकंच, त्याने मला वेळ द्यावा निदान या 5 दिवशी तरी, इतकंच माझं मागणं आहे. एका बायकोला आणखीन काय हवं असतं तिच्या नवऱ्याकडून? आणि मला सांगा अर्जुन सर, तुम्ही कंपनीचे मालक आहात, इतका व्याप सांभाळता, तरीसुद्धा मॅडमना किती सरप्राईज देत असता? आणि हा बघा अतुल, तुमच्या इतकं राहू द्या, पण तुम्ही जेवढं करता त्याच्या 5% सुद्धा मला वेळ देत नाही. आणि वरून मला येतो आणि तुमच्या सरप्राईजचे भन्नाट किस्से सांगत असतो. आणि ते सगळं ऐकून मला किती वाईट वाटत असेल सांगा बरं. आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये जितके दिवस होता ना तितके दिवस तर तो माझ्याशी धड बोलला सुद्धा नव्हता. आणि हे ऐकून अर्जुनने अतुलकडे आश्चर्यानं पाहिलं. अतुलचं अर्जुनवरचं प्रेम तर अर्जुनला माहीतच होतं. आणि अर्जुन म्हणाला, नेहा, आता इथून पुढे असं नाही होणार. मला तुझा प्रॉब्लेम कळलाय आणि या अगोदर तू मला का नाही म्हणालीस? तू जर माझ्याशी बोलली असतीस तर मी आधीच तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असता. ती म्हणाली, सर तुम्ही द्याल हो माझा नवरा माझ्याकडे, पण अतुल तयार आहे का हे आधी त्याला विचारा. त्याला अजिबात करमणार नाही ऑफिस आणि तुम्हाला सोडून. काय अतुल, बरोबर बोलते ना मी? आता नेहा म्हणजे फारच भन्नाट, बोलताना अजिबात लाजत नव्हती आणि कोणाचाही मुलाहिजा ठेवत नव्हती. आणि अतुलच लाजवून संकोचून म्हणाला, नेहा अगं आता गप्प बस, आता मी देईल ना तुला वेळ. तुझ्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या आणि इथे सगळ्यांपर्यंत पोहोचल्या आणि अख्ख्या मुंबईला कळाल्या. आणि आता आपण कशासाठी आलोय
अर्जुन सर आणि तन्वी मॅडमची ॲनिव्हर्सरी साजरी करायला, हो की नाही? मग आपण त्यांना शुभेच्छा देऊया का? असा तो पिहूला समजावल्यागत करत नेहाला समजवत होता. आणि मग दोघेही बुके घेऊन अर्जुन आणि तन्वीला दोघांनी विश केलं. कुणाल आणि रियाने सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या. आणि इतका वेळ अवघडून असलेली अस्मितानं खुणवून म्हणाली, विवेक, आपणही शुभेच्छा देऊया का? मग विवेक तिला मागे सोडून पुढे आला आणि अस्मितासुद्धा त्याला येऊन जॉईन झाली. आणि विवेकचा बुके तर अगोदरच अर्जुननं घेतला होता आणि तो त्यांच्याजवळ आला आणि त्यानं तन्वीकडेच हात केला शुभेच्छा द्यायला. पण आता तन्वीने पटकन त्याच्या हातात हात नाही दिला. तिने अर्जुनकडे पाहिलं आणि बन्सल काही म्हणायच्या आधीच अर्जुन म्हणाला, मिस्टर बन्सल, तुमच्या शुभेच्छा तर रात्रीच पोहोचल्या आहेत आमच्यापर्यंत, आणि आता तुमचा बुकेसुद्धा मी स्वतःहूनच घेतला. थँक्यू सो मच. आम्हाला ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देणारे तुम्ही पहिले, नाही सॉरी, तुम्ही दुसरे आहात, कारण सर्वात अगोदर शुभेच्छा तर अतुलनं दिल्या होत्या. आणि आता विवेक बन्सलनं शुभेच्छा देण्यासाठी तन्वीच्या पुढे केलेला हात तसाच मागे घेतला आणि उसनं हसून म्हणाला, ओ यस. मग अस्मिताने हात पुढे केला आणि तन्वीनं तिच्या हातात हात दिला आणि अस्मिता म्हणाली, हॅप्पी ॲनिव्हर्सरी बोथ ऑफ यू. तन्वी तिला मनापासून थँक्यू म्हणाली आणि तन्वीने तिच्या डोळ्यात पाहिलं तर एक प्रकारची वेदना तिला तिच्या डोळ्यात जाणवली आणि ओठातलं हसू खूप खोटं वाटलं. तन्वीच्या चाणक्य नजरेतून तिचा उदास चेहरा सुटला नाही. तिचे खांदे नेहमी झुकलेले असायचे आणि पाठ बाक आल्यासारखी. ती चालताना सुद्धा अशीच असायची, लूज. तिच्यात कॉन्फिडन्स कसलाच नव्हता. कॉन्फिडन्स असणारी व्यक्ती ही नेहमी ताठ मानेनंच आणि ताठ कण्यानं चालत असते, वावरत असते. पण अस्मिताला सगळा कॉन्फिडन्स विवेकच्या अशा वागण्यामुळे आणि तिला सतत टॉर्चर करण्यामुळे गेला होता. ती फक्त त्याच्यासोबत त्याची लग्नाची बायको म्हणून राहत होती आणि आता त्याला ते नातंसुद्धा नको होतं दोघात. तो तिला मुलंही होऊ देत नव्हता आणि कधीतरी त्याला बाहेर कोणी बेड शेअर करणारी नाही मिळाली तर तिच्यासोबत कॉन्टॅक्ट ठेवायचा, नाहीतर एरवी बेडवर त्याच्या शेजारी पडलेली ती निर्जीव पुतळ्यासारखी असायची. आणि आता तन्वीला अस्मिताला पाहून एकंदरीत ती अशी का आहे हे कळलं. कारण होतं विवेक बन्सलचं असं बाहेर ख्याली करणं. आणि आताही तन्वीसोबत अस्मिता होती आणि विवेक तिच्याकडे खूप तुच्छतेनेच बघत होता आणि तन्वीकडे मात्र आशाळभूत नजरेनं बघत होता आणि मनात नाराज होत होता की ती अर्जुनची बायको आहे म्हणून. आणि अर्जुन म्हणाला, अतुल, फोटो काढ, तेवढीच एक स्वीट मेमरी राहील ना आपल्याकडे. आणि मग त्या चौघांचा अतुलनं एक फोटो काढला आणि अर्जुन म्हणाला, तनू, तू मिस्टर आणि मिसेस बन्सलचं स्वागत नाही केलंस? आणि तन्वीने मान झुकवून आणि थोडं कमरेत वाकून त्यांचं स्वागत केलं आणि म्हणाली, बी कम्फर्टेबल मिस्टर अँड मिसेस बन्सल, या बसा. आणि आता सगळेजण हॉलमध्येच सोफ्यावर बसले आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या पार्टनरसोबत बसलं. आणि नेहा अतुल शेजारी बसली, तन्वी अर्जुन शेजारी बसली आणि अस्मितासुद्धा विवेक शेजारी बसली, पण थोडं अंतर ठेवून. आणि आता अर्जुन तनूकडे थोडा सरकला आणि त्यानं दोघातलं अंतर मिटवून टाकलं. आणि कुणाल म्हणाला, अर्जुन, आता का तिच्याजवळ सरकतोस? ती कमी सुंदर आहे असं म्हणालस ना मगाशी? आणि तन्वी म्हणाली, असं म्हणाला तो अर्जुन, बदमाश कुठला. आणि अर्जुननं तिच्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाला, तनू, तू काय ऐकतेस ग कुणालचं? तो मुद्दाम आपल्यामध्ये भांडण लावतोय. आणि तन्वी त्याचा खांद्यावरचा हात झटकत म्हणाली, अच्छा जी, आणि तो असं का करेल? त्याला हौस आहे का भांडण लावायची? आणि कोणता भाऊ त्याची बहीण आणि तिच्या नवऱ्यात भांडण लावेल? आणि अर्जुन म्हणाला, मग सुरुवातीला त्यांनी भांडणच लावलं होतं की नाही आपल्या मध्ये करून? मला न सांगता तुझा बॉयफ्रेंड म्हणून तो तुझ्याबरोबर फिरायचा की नाही? आणि कुणाल म्हणाला, अर्जुन, आता तरी विसरून जा रे बाबा, तुझ्या बायकोला हात लावण्याची शिक्षासुद्धा भोगली आहे मी. तिचा सक्का भाऊ असूनसुद्धा तू माझा हात मोडलास. माझं हाताचं हाड अजून वाजते बघ. असं म्हणून त्यानं त्याला दाखवलं आणि अर्जुन थोडा हसला. आणि अतुल हसून म्हणाला, कमाल आहे बाबा अर्जुन सरांची. त्यांच्या बायकोकडे कोणी बघितलं किंवा हात लावला तर त्यांना आवडत नाही, डायरेक्ट हात मोडून ठेवायचे, नाहीतर एकदम ढगातच. आणि तन्वी म्हणाली, अतुल, तुझे अर्जुन सर अजूनही तसेच आहेत. तुला माहीत आहे ना ते माझ्या बाबतीत किती पॉझिटिव्ह आहेत. अरे, स्वित्झर्लंडमध्ये हनीमूनसाठी गेल्यावर त्याने माझा बॉयफ्रेंड विकी
त्याचं नाक फोडलं. का तर मी त्याचा हात हातात घेतला होता म्हणून. मरता मरता वाचवला आहे मी विकीला. आणि मला काय शिक्षा मिळाली माहीत आहे का, त्याचा हात हातात घेतला म्हणून? तसं सगळ्यांनीच तन्वीकडे चकित होऊन पाहिलं. आणि कुणाल म्हणाला, तन्वी, हे तू मला अजूनही नाही सांगितलंस. तन्वी म्हणाली, सांगणारच नव्हते, कारण या सगळ्या गोष्टी आम्हा नवरा बायकोच्या मधल्या आहेत. त्या सिक्रेटच ठेवायच्या असतात. कारण त्यानं जे काही केलं ते माझ्यावर प्रेम आहे म्हणून केलं, हे मला माहीत होतं. पण आता विषय निघाला म्हणून सांगते. आणि नेहा म्हणाली, मग काय केलं अर्जुन सरांनी? तन्वी म्हणाली, त्यानं मला स्वित्झर्लंडमधल्या, तेही जानेवारी महिन्यातल्या त्या कडाक्याच्या थंडीत थंड शावरखाली अंघोळ घातली. तसं सगळ्यांनी अर्जुनकडे तोंडाचा आ वासून पाहिलं, खूप आश्चर्यानं. हे कसलं प्रेम म्हणायचं, क्रेझी आणि मॅड? अशा अर्थानं त्याच्याकडे सगळे पाहत होते. आणि अर्जुन म्हणाला, तनू, पण मी तुला रात्रभर ब्लँकेटमध्ये घेतली आणि ऊब दिली ना. आणि तुझ्यासोबत मीही शॉवरखाली भिजलो होतो, विसरू नकोस. शिक्षा मलाही झाली होती तुझ्यासोबत. आणि हे ऐकून आता सगळे लाजले. आणि अतुल म्हणाला, आय हाय, हाव स्वीट. पण हे दोघे लाजले नाहीत. आणि विवेकचा चेहरा पडला होता. आणि अर्जुन म्हणाला, आणि तू ग बिनशेपटाची वाघीण, तू मला त्या मुलीला टच केला म्हणून बाल्कनीत झोपवलं रात्रभर, तेही थंडीत, तेही विदाऊट ब्लँकेट. आणि तन्वी नाक फुगवून म्हणाली, मग मीही तुझ्यासोबत ती शिक्षा भोगली ना. मी सुद्धा बाल्कनीतच झोपले तुझ्यासोबत, रात्रभर एकाच ब्लँकेटमध्ये. हे विसरलास तू? आता या वाघिणीचं इथेच पुन्हा युद्ध सुरू होतं की काय असं वाटून अतुल हसून म्हणाला, ओ ओ ओ, हाव रोमॅन्टिक अर्जुन सर. तुमच्या या सगळ्या हनीमूनच्या रोमॅन्टिक मेमरीज आम्हाला आत्ता कळत आहेत, 4 वर्षानंतर. तुम्ही मलाही नाही सांगितलं ना. पण काय म्हणायचं काय तुम्हा दोघांना? तुम्ही दोघं एकदम ऑसम आहात, माइंड ब्लोईंग. एकमेकांना शिक्षा देता आणि स्वतःसुद्धा शिक्षा भोगत राहता. कसे आहात ना दोघेही, क्रेझी आणि मॅड. पण सर, तुम्ही मला त्यावेळी का नाही सांगितलं? मला तर उगीचच वाटतं की तुम्ही माझ्यापासून काहीच लपवत नाही, असं अतुल अर्जुनवर रुसून म्हणाला. आणि अर्जुन म्हणाला, गुस्सा मत हो मेरी जान. अरे सांगणारच होतो. तुला नाही सांगणार तर कोणाला सांगणार मी, या कुणालला? आणि अर्जुन हसला. आणि मग पुढे म्हणाला, पण त्या अगोदरच तो आहुजा आणि आपल्या कंपनीचं शेअर डाऊनचं प्रकरण झालं होतं. त्यातच जरा बिझी राहिलो ना मी. आणि त्यानंतर तूही विसरून गेला आणि मीही. कारण एकच हनीमून लक्षात ठेवून काय करायचं, नवीन नवीन हनीमून करण्यात बिझी होतो ना मी, असं म्हणून त्यानं तन्वीला आणखीन जवळ घेतली आणि तिला डोळा मारला. तशी ती खूप सुंदर लाजली, नेहमीसारखीच एका हाताने अर्धा चेहरा झाकून. आणि तिला असं मनमोहक लाजत असताना पाहून विवेक तिच्याकडे पुन्हा बघत राहिला. आणि अस्मिता मात्र त्या दोघांचं प्रेम पाहून खूप अस्वस्थ फील करत होती. मग अहुजाचं नाव ऐकून विवेक म्हणाला, विपुल अहुजा, जो आता तुरुंगात आहे. त्याच्यावर बऱ्याच केसेस सुरू होत्या. अर्जुन म्हणाला, येस, तोच तो. आणि त्यालासुद्धा आम्ही दोघांनी एका पार्टीत तुडवला होता. हो ना. इतका मारला होता ना त्याला की बस, त्याचं तोंड ओळखायला येत नव्हतं, असं तन्वी म्हणाली. इतक्यात ज्यूस आला. सगळ्यांनी ज्यूस घेतला. आणि अर्जुन म्हणाला, त्यानं सुद्धा तनूचा हात पकडला होता आणि त्याच्यासोबत माझे बरेचसे हिशोब चुकते करायचे होते. आणि म्हणून मग रीतसर ट्रॅप लावून तुरुंगात मीच पाठवला त्याला खडी फोडायला. आणि आता हे ऐकून अतुलसुद्धा चकित झाला, कारण हे त्यालासुद्धा माहीत नव्हतं. आणि विवेक बन्सलला तर ज्यूस पिता पिता ठसकाच लागला. आता हे वाघ आणि वाघीण पाहुण्यांना घरी बोलवून पोटभर खाऊ घालणार होते की पोटभर धमक्या देऊन भीती घालूनच परत पाठवणार होते काय माहीत. पण तन्वी अर्जुन असं बोलत होते कारण बन्सल हे ऐकून इतक्यातच शहाणा झाला तर झाला, नाहीतर त्याचीही अवस्था अशीच होणार होती. यात काही वाद नव्हता, कारण तो त्यांचा पार्टनर होता, प्रोजेक्ट पार्टनर, म्हणून त्याला ही संधी देण्यात येत होती. आणि अर्जुन म्हणाला, मिस्टर बन्सल, हळूहळू. अहो, तुम्ही नका घाबरू. मी तर हे त्यांच्याविषयी बोलतोय ज्यांनी आमच्याकडे वाईट नजर करून पाहिलं होतं. तुम्ही तर आमचे प्रोजेक्ट पार्टनर आहात. तुम्ही कुठे काय केलंय तेव्हा? मी बरोबर बोलतोय ना? आणि विवेक म्हणाला, यस यस, तुम्ही बरोबर बोलताय. आणि इतक्यात स्वीटी रडत आली. रियाकडे गेली. तिचा चेहरा पूर्ण लाल झाला होता लिपस्टिकने. रिया म्हणाली, स्वीटी, अगं हे कोणी केलं?
पिहू आली आणि म्हणाली, आंटी, आर्यनने स्वीटीला तन्वी आंटीची अशी लिपस्टिक लावली. आता ती लिपस्टिक तिच्या ओठांवर कमी आणि तिच्या सगळ्या गालावर, हनुवटीवर, नाकावर लागली होती. आणि सगळे हसले. पण थोडे थोडेच हसले सगळे, कारण स्वीटी रडत होती. आणि इतक्यात पाठीमागून आर्यन आला, पाय आपटत रागात. तन्वी म्हणाली, आर्यन बेटा, हे काय केलंस तू? असं करतात का? का स्वीटीला त्रास देतोस? तिला सॉरी म्हण. आर्यन रागात म्हणाला, नो मम्मा, मी तिला सॉरी म्हणणार नाही. मी तिला लावत होतं ना व्यवस्थित लिपस्टिक, तर तीच हलत होती आणि म्हणून हे असं झालं. अर्जुन म्हणाला, टायगर, पण हे तुला करायला कोणी सांगितलं? गुपचूप टॉयबरोबर खेळा ना. आणि आर्यन म्हणाला, मग डॅड, तुम्ही मगाशी कशा मम्माला लिपस्टिक लावत होता आणि मम्मा पण लावून घेत होती, मग ही स्वीटी का नको नको म्हणते? मम्मा गुड गर्ल आहे आणि स्वीटी बॅड गर्ल. आणि ओ माय गॉड, आता सगळ्यांनी अर्जुन आणि तन्वीकडे खूप आश्चर्यचकित होऊन पाहिलं. आणि तन्वी अर्जुनने कपाळाला हात लावून ओंजरीत चेहरे लपवले. आणि हे ऐकून पुन्हा बन्सलचा चेहरा आणखीन पडला. वा रे नन्ना शेर, मॉम आणि डॅड कमी होते की काय, म्हणून हा सुद्धा आणखीन पाहुण्यांचा इन्सल्ट करायला असं बोलत होता. आणि का नाही बोलणार? आता चाणक्य नीतीचे हे बाळकडू त्याला तो पोटात असल्यापासूनच मिळालं होतं. आणि अतुल म्हणाला, ओ तेरी, अर्जुन सर, म्हणून वेळ लागत होता का बाहेर यायला मगाशी? आणि अर्जुन हसून म्हणाला, अतुल, तू पण काय त्याच्यावर लक्ष देतोस? तो लहान आहे. आणि आर्यन ठामपणे म्हणाला, नो डॅड, मी मोठा आहे बघा. असं म्हणून तो सोफ्यावर जाऊन उभा राहिला. आणि आता तो बसलेल्या अर्जुनपेक्षाही उंच दिसत होता. आणि आर्यन त्याची आणि त्याच्या बापाची उंची मोजत होता. आणि अर्जुनने खूप हसून तसंच त्याला जवळ उचलून घेतला आणि घट्ट मिठीत दाबला आणि म्हणाला, माय जान, आत्तापासूनच बापाची बरोबरी करतोस का? आणि त्याचा गोड गोड किस घेतला. आणि आता ही अस्मिता त्या सगळ्या मुलांना पाहून आशाळभूत नजरेने बघत होती. तिला मुलं खूप आवडायची, पण बन्सल तिला मूल होऊच देत नव्हता. एक मूल झालं असतं तर ती विवेकच्या अशा वागण्यामुळे जास्त दुःखी नसती झाली. त्या मुलामध्ये गुंतून राहिली असती, पण त्याला तर तिला सोडायचीच होती, म्हणून तो मूल होऊ देत नव्हता. आता इथं प्रत्येकाला एक एक मूल होतं, फक्त ते दोघेच असे होते की त्यांना मूल नव्हतं. आणि अस्मिताला उगीचच रिकामं रिकामं वाटायचं. बिचारीची झोळी तर नवऱ्याच्या प्रेमाशिवाय रिकामी होती आणि मातृत्वाच्या बाबतीत सुद्धा रिकामीच होती. खूप प्रेम होतं तिच्याही हृदयात, पण घेणारं कोणीच नव्हतं. आणि तिचे डोळे थोडे पाणावले आणि विवेकनं तिच्याकडे बघून डोळे वाटारले. आणि तन्वीनं तेही पाहिलं आणि ती विवेकच्या खूप धाकात आहे असं तिला जाणवलं. अर्जुन, पण तू खूपच सांगत असतो ना की तन्वीवर तुझं खूप प्रेम आहे. तर सांग बरं, तुझ्या आणि तिच्या पहिल्या भेटीत तिने कोणती साडी घातली होती? कोणत्या रंगाची? जर तू हे करेक्ट सांगितलंस तर मी मान्य करेन की तू तन्वीवर खूप प्रेम करतोस, असं कुणाल म्हणाला. आणि अर्जुन म्हणाला, थांब, आलोच, असं म्हणून त्यानं आर्यनला तन्वीच्या मांडीवर दिला. तो बेडरूममध्ये गेला. आता तन्वीलाही कळत नव्हतं की तो का गेला आहे आतमध्ये. आणि त्याने एक पाऊच आणला आणि म्हणाला, हे बघ. आता त्यामध्ये तन्वीचं वॉच, बँगल, इयरिंग आणि ती साडी ग्रे रंगाची. आणि ते सगळं बघून तन्वीसुद्धा आश्चर्यचकित होऊन म्हणाली, अर्जुन, हे माझं वॉच आणि बँगल मी किती शोधत होते आणि हे इथं कसं आलं? अर्जुन हसून म्हणाला, आपल्या पहिल्या भेटीत जेव्हा तू मला धडकली होतीस तेव्हा हे सगळं घातलं होतंस की नाही तू? हे सगळं मी जपून ठेवलं आहे बेबी, मेमरी म्हणून. आणि आता तिने डोक्याला हात लावला तसे पुन्हा सगळे चकित झाले. आणि ती म्हणाली, अर्जुन, जेमतेम 20 सेकंदाची ती धडक असेल आपली आणि तू इतकं सगळं लक्षात ठेवलंस? अर्जुन म्हणाला, 20 सेकंदाची धडक असो किंवा 20 नॅनो सेकंदाची, अर्जुनच्या नजरेतून काहीच सुटत नाही जाणेमन. पहिल्या धडकेतली अख्खी तू आणि तुझं हे साहित्य सगळं मी माझ्याजवळ जपून ठेवलं आहे. आणि कुणालकडे बघून म्हणाला, आता बोला साले साहब, आता काय म्हणाल तुम्ही? आणि कुणालने त्याच्यासमोर हात जोडले आणि म्हणाला, आय एम सॉरी अँड हॅट्स ऑफ यू, असं म्हणून कुणालने अर्जुनला सलाम केला. बन्सलला तर तन्वी आणि अर्जुनच्या प्रेमाचे एकावर एक असे भन्नाट किस्से ऐकायला मिळत होते. आणि त्यांचं बॉन्डिंग किती स्ट्रॉंग आहे, किती स्ट्रॉंग होतं आणि किती स्ट्रॉंग राहील याची कल्पना त्याला आता येत होती. आणि रियाने स्वीटीची चेहऱ्यावरची सगळी लिपस्टिक पुसून काढली आणि स्वीटी आर्यनला चिडून म्हणाली,
आर्यन, आजपासून मी तुझ्याशी खेळणार नाही आणि तुझ्याशी बोलणार पण नाही. तू बॅड बॉय आहेस, तुझ्याशी कट्टी. आणि तन्वी आर्यनला म्हणाली, आर्यन से सॉरी बेटा. आणि आर्यन लगेच म्हणाला, सॉरी स्वीटी. आणि तरीही स्वीटी अजिबात नाही बोलली. तिने पिहूचा हात पकडला आणि म्हणाली, पिहू दी, आपण दोघीच खेळायचं. असं म्हणून ती पिहूला घेऊन आत गेली आणि आर्यन टुनकन उडी मारून तिच्या पाठीमागे गेला. तिला सॉरी म्हणाला, पण आता स्वीटी काही ऐकत नव्हती. तो पुन्हा आला आणि अर्जुनला म्हणाला, डॅड, स्वीटी ऐकत नाही, माझ्याशी बोलत पण नाही. तुम्ही मला ते सिक्रेट मॅजिक सांगा ना, जे मम्मा तुमच्यावर रुसल्यावर तुम्ही दार लावून करता आणि मम्मा खूप हसते. मग मी पण स्वीटीसोबत ते मॅजिक करतो आणि मग मम्मासारखी ती पण हसेल आणि मला माफ करेल. आता तर हे ऐकून सगळे खूप खूप मोठ्याने हसले आणि अतुल तर त्याची जागा सोडून पूर्ण हॉलभर फिरून हसत होता, पोट धरूनच. आणि तन्वीनं तिच्या शेजारी बसलेल्या अर्जुनच्या खांद्यावर लाजून डोकं टेकवलं होतं. अर्जुननं कपाळाला हात लावला होता आणि बन्सलचा चेहरा खूप खूप पडला होता आणि छोटा टायगर गोंधळला होता की हे सगळे का हसत आहेत, कारण मॅजिक तर अजून झालंच नव्हतं.